कुणाला आकाशिक रीडिंग शिकायचे तर त्या व्यक्तीला आध्यात्मिक होणं इम्पॉर्टंट आहे का? कोणाचं लग्न जमत नाहीये, कोणाला घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण त्या यंत्राचा उपयोग करू शकतो. आणि लिटरली तुम्हाला म्हणजे त्या एनर्जीज जाणवतात. तो जो मंत्र उच्चार असतो ना, त्याच्याने तुमच्या व्हायब्रेशन्स बॉडीच्या पूर्णपणे वाढतात. रेग्युलर आपलं घरातलं मीठ घ्या आणि तुमच्या हॉलमध्ये म्हणा किंवा तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी भरून ठेवा. एक आठवड्याभरात जर त्याचं पाणी झालं तर निगेटिव्हिटी आहे. आणि हे एंजल मॅजिक थेरपी आणि कॅन्डल हिलिंग हे काय आहे? तर आउल मॅजिक, उल्फ मॅजिक, या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्विक रिझल्ट देतात. पण लामा फेरामध्ये आपण काय करतो की सगळ्या निगेटिव्ह एनर्जी नाभीच्या ठिकाणी एकत्र करून आणि त्या बाहेर अशा पाडत असतो. म्हणजे ती तो जे हे वॉन्ड असतो त्याच्याने ते फिरवून त्या गोष्टी धूर असतो, काळा धूर, त्याच्याने ते बाहेर पडत असतात. तर समजा एखादा व्यक्ती तो पास्ट लाईफ त्याची पाहतोय आणि त्याच्यामध्ये खूप अशी दुःखद घटना त्याच्यासोबत झाली आहे, तर त्याच्यामुळे त्याला मानसिक त्रास हा होऊ शकतो का? तुम्हाला त्या पोझिशनला घेऊन जाईल पास्ट लाईफ मध्ये. मग त्याच्या पास्ट लाईफ मध्ये तो सीन जो आहे ना, पिक्चर असा व्हिडिओ कशा मूवी कसं चालतो तसं चालत असतो. आणि मग एखादी तुमची जी काही महत्वाची घटना असेल ती तुम्हाला दिसत असते, कारण ते तुमचं आयुष्य असतं आणि तुमच्या नजरेने ते तुम्ही बघत असतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर बऱ्याच लोकांना प्रश्न असतात, ज्या लोकांना आकाशिक रीडिंग शिकायचे, लामा फेरा, परत बऱ्याच मॉडॅलिटीज शिकताना त्याच्यामध्ये जे शिकवतात त्यांच्याबद्दल प्रश्न असतात. परत ते ट्रेनिंग कशी असेल, परत आपल्याला स्वतःला आध्यात्मिक होणं किती इम्पॉर्टंट आहे, या सर्व गोष्टी आजच्या पॉडकास्टमध्ये आपण कव्हर करणार आहोत. आणि आपल्यासोबत आज हीच चर्चा करण्यासाठी, ह्याच टॉपिकवरती डिस्कस करण्यासाठी कीर्ती राजगुरू आहेत आणि हे आपल्याला ह्यावर अजून माहिती देणार. नमस्कार ताई. नमस्कार. तर अगोदर आपल्या ऑडियन्सला एक शॉर्ट इंट्रोडक्शन द्या. तुम्ही काय काय मोडॅलिटीजमध्ये काम करता आणि त्यानंतर आपण पॉडकास्ट स्टार्ट करू. येस, मी सौ कीर्ती संतोष राजगुरू, आकाशिक रीडर आहे, हीलर आहे, स्पिरिच्युअल कोच आहे आणि इतर बऱ्याच मॉडॅलिटी मी शिकवते पण. तर सर्वात आधी मला हे विचारायचं आहे, जसं कुणाला जर आकाशिक रीडिंगबद्दल ट्रेनिंग घ्यायचे, कुणाला आकाशिक रीडिंग शिकायचे, तर त्या व्यक्तीला आध्यात्मिक होणं इम्पॉर्टंट आहे का? आध्यात्मिक म्हणण्यापेक्षा ध्यान करणं किंवा मेडिटेशन थोडंफार येणं हे गरजेचं आहे. ओके. स्वतःमध्ये उतरणं. ओके. म्हणजे आध्यात्मिकता जरी आपण ह्या दृष्टिकोनाने बघितलं तर त्या व्यक्तीला साधना नाही तर मेडिटेशन, ध्यान, हो, एक दिवसातले 15 मिनिटं तरी नॉर्मल व्यक्तीने मेडिटेशनला किंवा शांततेत बसलं पाहिजे. ओके. ती जर स्टेज असेल तुमची तर तुम्ही शिकू शकतात. ओके. आणि हे क्लासेसमध्ये ह्याच गोष्टी कव्हर केल्या जातात की कसं मेडिटेशन काय, तिथून सगळी बेसिक पासून सुरुवात असते आपली. ओके. आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे काय की तुमच्या सोलचे जे कर्म आहेत ते रेकॉर्ड एका 5th डायमेन्शनला ठेवलेले असतात, एका लायब्ररीमध्ये ठेवलेले असतात. आणि आपण सूक्ष्म याच्याने तिथे जातो, प्रवेश करतो आणि ते रेकॉर्ड्स मागून आपण ते बघत असतो. मग आपण प्रत्यक्ष शरीराने तिथे जातो का? नाही. तर आपण मनाने जात असतो किंवा मेडिटेशनच्या पोझिशनमध्ये आपण तिथे पोहोचत असतो. तर ती मेडिटेशनची पोझिशन ज्यावेळेस येते आपली तिथपर्यंत पोहोचण्याची, ओके, तर ते बेस आधी तुमचा रेडी करायला लागतो. ओके. आणि त्या बेसिकपासूनच आपल्या क्लासेसमध्ये सगळ्या गोष्टींची सुरुवात होत असते. ओके. ओके. म्हणजे तुम्ही मेडिटेशन करत जरी नसाल तरी ते तुमच्याकडून करून घेतलं जातं. अच्छा. हां, अगदीच अपवाद काही गोष्टी असतील, काही व्यक्ती असतील की त्यांना नाहीच जमणार, पण 90% लोक हे कोणीही आकाशिक रेकॉर्ड्स बघू शकतात. ओके. आणि म्हणजे इम्पॉर्टंट ध्यान आहे त्याच्यामध्ये, जे तुम्ही शिकवता क्लासेसमध्ये, त्याच्यानंतर हे इझी होऊन जातं. कारण आकाशिक मध्ये शेवटी तुम्ही गेल्यावरती एकाची रीडिंग ओपन करून तुम्हाला सर्व बघायच्यात गोष्टी, तर तुमचं ध्यान असणं इम्पॉर्टंट आहे. ध्यान असणं म्हणजे काय की एका पोझिशनला गेल्यावर आपल्या स्थूल शरीराने सूक्ष्म शरीर ह्यांचं अंतर असणं किंवा स्थूल शरीरात परत न येता, म्हणजे पटकन आता ध्यानाला बसलेलो आहोत तर डोळे न उघडता आपण किती वेळ ते बघू शकतो, ही पोझिशन
जी आहे ती आपल्याला अपेक्षित आहे. ओके ओके. आणि हे क्लासेसचं ड्युरेशन म्हणजे काय, म्हणजे किती दिवसामध्ये एखादा व्यक्ती ध्यान लावायला शिकतो? एक 15 दिवसात. ओके ओके. आणि त्याच्यानंतर त्यांना जे रेकॉर्ड्स ओपन करतात ते लगेच दिसायला लागतात, म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा क्लासेस घेतोय त्याच्यानंतर हे किती दिवसामध्ये त्याला समोरच्याची रिडिंग घेता येते? समोरच्याची रीडिंग म्हणण्यापेक्षा आधी तर आपण जो आहे बेस क्लिअर करतो. व्यक्ती परत्वे ह्या सगळ्या गोष्टी बदलत असतात, कारण प्रत्येकाची मेडिटेशनची पोझिशन, त्याचे कर्म आणि किती वेळ लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टी. पण तरीसुद्धा आपल्याकडचा जो कोर्स आहे आपण 2 महिन्यासाठीचा डिझाईन केलेला आहे आणि प्रत्येक व्यक्तीला त्या बॅचमधल्या जोपर्यंत म्हणजे रेकॉर्ड्स ओपन करता येत नाही तोपर्यंत आपण ते शिकवत असतो. ओके ओके. पण आता तुम्ही 2 महिन्याचा कोर्स म्हटल्यावरती मला थोडं हे विचारायचं की ह्यामध्ये लेवल काय आहेत, म्हणजे तो पहिला लेवल असणार की काय? नाही, आपल्याकडे जो कोर्स आपण आकाशिक रेकॉर्ड्सचा डिझाईन केलेला आहे तो लेवल 1, 2, 3 सगळा इन्क्लूड 1 कोर्स आहे. येस येस येस. ओके. कारण मी असं ऐकलंय की लेवल 1 पहिले असते, लेवल 2 असं काही नाही. ते काहीच नाही. सगळं तुम्ही ती जी गोष्ट तुम्हाला करायची आहे त्याच्यात लेवल कशाला पाहिजे. ओके ओके. तर हा माझ्या पद्धतीने मी डिझाईन केलेला कोर्स आहे आणि हा 1 टाइम आहे, होल कोर्स आहे. 1, 2, 3 लेवल सगळे त्याच्यात ऍड केलेले आहेत. तर समजा ताई मी आकाशिकचे क्लासेस घेतले, आता ज्यावेळी आकाशिक क्लासेस शिकतोय मी त्यावेळी माझ्यासोबत काय काय एक्सपिरियन्स येतील, म्हणजे आता तुम्ही म्हणालात की आपण एकाचे रेकॉर्ड्स ओपन करू शकतो, परत एंजल्स मदत करतात, या सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात. तर नुसतं ध्यानाने तर हे पॉसिबल नाही होणार. तर हे काय काय एक्सपिरियन्स एकाला फील होतात जेव्हा तो शिकत असतो? ज्यावेळेस तुम्ही कोर्सला ॲडमिशन घेतात तर पहिल्याच दिवशी आपल्याकडे एक सेन्स तुमचे ॲक्टिव्ह किती आहेत त्याची एक एक्सरसाइज टेस्ट असते. ती आपण टेस्ट करतो आणि त्याच्यावर 5 सेन्सेसपैकी तुमचे किती सेन्सेस ॲक्टिव्ह आहेत की 5चे 5 आहेत. कारण रेकॉर्ड्स जे आहेत आपण जरी म्हणतो की ते पुस्तक आपल्याला हातात मिळतं, पण तिथे तसं प्रत्यक्ष लिहिलेलं नसतं. तुम्हाला सांकेतिक भाषेमध्ये तुम्हाला उत्तर मिळत असतं मास्टर्सकडनं. तर मग कधी आता कोणाला खाण्यावरचा जर प्रश्न असेल, एखाद्या व्यक्तीला आपण विचारलं की ह्या व्यक्तीचं काय खायचं आहे, तर मग एखाद्या वेळेस डिश दिसेल, कारण तुमचा जर तो सेन्स ॲक्टिव्ह असेल तर. जर एखाद्या वेळेस तुम्हाला छान सुगंध येईल त्याच पदार्थाचा, तर तुमचा तो सेन्स ॲक्टिव्ह आहे. गरम पदार्थ असेल तर अजून वेगळं काही, किंवा एखादी व्यक्ती आली आहे जवळ तुमची, एंजल म्हणूयात आपण, आणि खूप छान सुगंध येतोय, मग तुमचा तो सेन्स ॲक्टिव्ह आहे. तर मग याच्यावर आपण आधी काम करतो की तुमचे सेन्सेस किती ॲक्टिव्ह आहेत, कसे आहेत. आणि प्रत्येक व्यक्तीला जे उत्तर मिळतं, एका वेळेस 10 लोकांनी सारखा प्रश्न विचारलेला आहे क्लासमध्ये, पण प्रत्येकाला उत्तर कसं येतं, त्यांच्या सेन्स किती ऍक्टिव्ह आहे, कसे ऍक्टिव्ह आहे त्याच्यावरच उत्तर मिळतं. आणि डिपेंड्स की तुमची प्रॅक्टिस किती होते आणि तुम्ही एक्सप्लेन कसं करताय. ह्या सगळ्या गोष्टी तिथे शिकवल्या जातात. आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हे सगळ्यांना सारखं नसतं आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे. ओके ओके. आणि तुमच्या क्लासमधल्या एकाचा असा काही एक्सपिरियन्स आहे जो काही वेगळाच होता? आता ही लास्ट बॅचच मी सांगते तुम्हाला. इतके छान स्टुडंट आहेत आणि त्यांचे सेन्सेस पण खूप ॲक्टिव्ह आहेत आणि अगदी थोड्याशा पुशची गरज म्हणतो ना आपण, त्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या, म्हणजे मी जे काही इन्स्ट्रक्शन त्यांना देते ना त्याच्या आत त्यांना दिसायला लागतं. हा, म्हणजे त्या डायमेन्शनला गेल्यावर आता तुम्हाला हे होणार आहे किंवा हे असं होईल, ह्या पद्धतीचं असेल तर ते तो जो सीन आहे ते ऑलरेडी बघत असतात मी सांगायच्या आधी. म्हणजे इतकी त्यांची फास्ट ग्रो आहे. ओके ओके. खूप छान, म्हणजे एक्सपिरियन्स येतात लोकांना. आणि पास्ट लाईफ रिग्रेशन आणि आकाशिक रीडिंग म्हणजे आकाशिक रेकॉर्ड्स यामध्ये फरक काय आहे? फरक तसं म्हटलं ना फारसा फरक नाही आहे. आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे काय की आत्ता तुम्हाला सद्य परिस्थितीमध्ये जीवनामध्ये काही अडचणी आलेल्या आहेत आणि सगळे तुमचे उपाय करून झालेले असतात तरी तुम्हाला उत्तर सापडत नसतं. तर मग विषय येतो कुठे की माझी कर्म काही चुकलेले आहेत का ते बघायचे आहेत. तर मग आपण आकाशिक रेकॉर्ड्स ओपन करून तुम्ही त्या पर्टिक्युलर प्रश्नाचं उत्तर तुम्ही घेऊ शकतात. म्हणजे 2, 4, 10 जे काही वॉट एव्हर इट इज, तुमचे जेवढे प्रश्न असतील त्याचे पर्टिक्युलर उत्तर तुम्हाला तिथे मिळणार. पण पास्ट लाईफ म्हणजे काय, तुम्हीच तुमच्या मागच्या आयुष्यामध्ये जातात. मग ते एक आयुष्य असू दे, 2, 3, 4,
जे काही असेल ते, आणि मग त्या गोष्टीला प्रोसेस असते. आता आकाशिक रेकॉर्ड्स ओपन करायला प्रत्येक रीडरची कॅपॅसिटी मेडिटेशनला बसायची. आता फॉर एक्झाम्पल मी 1 तास बसू शकते, तर मी 1 तास तुमचे रेकॉर्ड्स पूर्णपणे व्यवस्थित बघू शकते. तर पास्ट लाईफमध्ये काय असतं की मी तुम्हाला त्या पोझिशनला घेऊन जाईल पास्ट लाईफमध्ये, मग त्याच्या पास्ट लाईफमध्ये. तर ती साधारण 2.5-3 तासाची पूर्ण प्रोसेस असते ती. पण मग त्याच्यामध्ये कसं असतं की तुम्हाला तुमचं होल आयुष्य, तो सीन जो आहे ना, पिक्चर असा व्हिडिओ कशा मूवी कसं चालतो तसं चालत असतो. आणि मग एखादी तुमची जी काही महत्वाची घटना असेल ती तुम्हाला दिसत असते, कारण ते तुमचं आयुष्य असतं आणि तुमच्या नजरेने ते तुम्ही बघत असतात. आणि माझ्याकडे तुम्ही ज्यावेळेस येतात, आकाशिकला येतात, मला पर्टिक्युलर प्रश्न जो विचारलेला असतो त्याचं उत्तर मी घेणार आणि एक थर्ड पार्टी म्हणूनच मी तुम्हाला ते उत्तर देणार आहे. तुम्ही तुमचं पास्ट लाईफ पूर्णपणे आनंद घेऊन ते बघत असतात. त्यासोबत तुम्ही पण असणार? हो हो, माझ्या गायडन्समध्येच त्या गोष्टी होणार. आणि पास्ट लाईफ करताना पण जो काही क्लायंट आपल्याकडे जे काही येतात, आधी त्यांची एक टेस्ट होत असते 15 मिनिटाची. त्यात ते प्रॉपर जर त्यांनी केलं सगळ्या गोष्टी, इन्स्ट्रक्शन, येस, तरच मग त्यांचं आपल्याला पास्ट लाईफ करता येतं. ओके. तर समजा एखादा व्यक्ती तो पास्ट लाईफ त्याची पाहतोय आणि त्याच्यामध्ये खूप अशी दुःखद घटना त्याच्यासोबत झाली आहे, तर त्याच्यामुळे त्याला मानसिक त्रास हा होऊ शकतो का? आणि हे क्लासमध्ये शिकवलं जातं? हो, हा क्लासचा पार्ट आहे. कारण सगळ्याच शक्यता ज्या काही आहेत त्या पडताळल्या जातात. असंही होऊ शकतं, तसंही होऊ शकतं, काहीही होऊ शकतं ना. आणि याच्यामध्ये अजून एक आपला डेव्हलप प्रकार आपण केलेला आहे, हिप्नो हिल. तर एखाद्या व्यक्तीला तिथं त्रास होतोय, तर एखादी खूप चुकीची घटना घडलेली आहे, एक फॉर एक्झाम्पल कोणाचा मृत्यू झालेला आहे आणि तो सांगतोय की माझ्या आईचा किंवा वडिलांचा किंवा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झालाय आणि तो रडायला लागलाय भरपूर, होतं ना. तर मग तिथेच त्याच सिच्युएशनला त्याला हिप्नो हिलने ट्रीट करायचं. मग ती टेक्निक जी आहे तीच पूर्णपणे आपण शिकवत असतो. आणि असं कधीच होत नाही की तिकडे गेलेले आहेत आणि मग तो मानसिक त्रास तो तिथे तो रिमूव्ह करायचा आहे आपल्याला. पण हे तुम्ही ज्यांना शिकवता जे त्यांच्यासोबत तेच हील करून पण देतात? हो 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 हो, येस. म्हणजे तो रिटर्न व्यक्ती तिथून पूर्णपणे फ्री होऊन कुठला असं ते कनेक्शन घेऊन नाही. आणि त्याच्यासाठीच आपल्याला हे करायचं असतं. आता बऱ्याच वेळेस काय होतं, एखादं आजार असतो, मानसिक याच्याने आलेला असतो, तर तो पास्ट लाईफमध्ये मग एक्झॅक्ट याच्याच पास्ट लाईफमध्ये असेल का कनेक्शन त्याचं? नाही. दुसऱ्या पण असू शकतो, त्याच्या तिसऱ्या पण असू शकतो. म्हणून मग आपण डीप मागे जात असतो आणि मग कुठेतरी ते कॉज सापडतो की ह्या कारणामुळे मला हा आजार झाला. मग तिथे आपण तो लगेचच क्युअर करायचा, हिप्नो हिल करून टाकायचं त्याला आणि त्याला फ्री करायचं आणि बाहेर आणायचं. आणि हे पास्ट लाईफ रिग्रेशनचे कोर्स म्हणजे किती दिवसाचा असतो? हा पण साधारण 2 महिने आसपास. येस. त्याच्यामध्ये पण जसं आकाशिक मध्ये शिकवतात तसंच इथे पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये? हो. याच्यामध्ये काय असतं, आकाशिक मध्ये आपल्याला स्वतःला काम करायचंय. आणि पास्ट लाईफ मध्ये काय आहे, क्लायंट कडून ती गोष्ट आपल्याला करून घ्यायची आहे. कारण त्यांना त्या पोझिशनला नेऊन परत आपल्याला आणायचं आहे. ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की जो क्लायंट आहे तो पूर्ण मूवी सारखी त्याची लाईफ बघत असतो. म्हणजे जर मी माझ्या पास्ट लाईफ मध्ये गेलो, माझ्या 4-5 पास्ट लाईफ मी प्रॉपर बघून येऊ शकतो. येस. ते जे पण तुम्ही 2-2.5 तास लागतात म्हणाला तेवढ्या टाइममध्ये मला ते दिसतात. आणि आतापर्यंत क्लासेसमध्ये पास्ट लाईफ रिग्रेशनला घेऊन काही असा एक्सपिरियन्स आहे का तुमच्या स्टुडंटचा? काय होतं, प्रत्येक जण शेअर करतं असं नाही होत त्या गोष्टी. आणि ह्या थोड्या म्हणतो ना आपण गुपित गोष्टी. आता माझ्याकडे पण एकाच घरातले 4 लोक जरी आले तरी प्रत्येकाचं ते आपण ठेवतो. कुणी असं काही शेअर केलंय त्याचे दुःखद घटना, काय त्यांनी असं एक्सपिरियन्स? नाही, पण त्यांना खूप मोकळं वाटलं किंवा पुढचं जे म्हणतो आपण बर्डन घेऊन जे जगत होते. आता एक कॅनडाचं क्लायंट होतं आमचं, त्यांना खूप बर्डन होतं की माझ्यावर ब्लॅक मॅजिक आहे. एक 4 रस्त्यावर आपण म्हणतो ना, अमावस्या, पौर्णिमा, पूर्वी ह्या गोष्टी खूप असायच्या. आणि ते लहान असताना शाळेतनं येत होते आणि त्यांच्याकडनं ती गोष्ट ओलांडली गेली, ती जी काही पूजा मांडलेली असेल ती. आणि त्यांच्या मित्रांनी सांगितलं की आता तुला ब्लॅक मॅजिक झालेलं आहे आणि तुला भूतक इथं लागणार. तर ते 6वी-7वीला असतानापासून तर आज त्यांचं वय 75च्या 80च्या दरम्यान वगैरे असेल, त्यावेळेसपासून त्यांच्या डोक्यामध्ये ती गोष्ट होती की मला ब्लॅक मॅजिक आहेच. आणि मग ते चेक केलं आम्ही, तसं काहीही नव्हतं, फक्त तो त्यांच्या डोक्यातला भ्रम होता.
आणि पण तरी सुद्धा किती भीती होती ना. बरोबर. मग तिथे आम्ही जाऊन ते हील केलं, सगळ्या गोष्टी चेक केल्या आणि आता एकदम छान ओके आहे. ओके ओके. पास्ट लाईफ रिग्रेशनच्या येस येस. ओके. कारण आधी जी गोष्ट झाली आहे, आपण जसं म्हणतो की त्या ओलांडल्यामुळे ना, त्या मे बी काही असं नेगेटिव्हिटी त्यांना फील होत असेल, पण त्या पास्ट लाईफ रिग्रेशनमुळे आज ते क्लिअर आहेत म्हणजे त्या गोष्टीतून. येस येस. आणि ह्या मोडॅलिटी नंतर आकाशिक, त्याच्यानंतर पास्ट लाईफ रिग्रेशन, लामा फेरा पण हा एक चर्चेचा टॉपिक आहे सध्या. तर लामा फेरा काय आहे? लामा फेरा हे बौद्धांकडून आलेलं किंवा तिकडनं आलेले. हील म्हणजे काय की बरं करणं. हो. तर सिम्बॉलिक याच्याने तुमच्या 7 चक्रावर ते सिम्बॉल पास केले जातात. जो काही व्यक्ती असतो, बाधित म्हणा किंवा आजारी व्यक्ती म्हणा, त्याच्यावर. आणि ती प्रोसेस असते पूर्णपणे. त्याला जो हील करणारा व्यक्ती असतो त्याला लामा म्हणतात. ओके ओके. लामा फेरा. आणि फेरा म्हणजे काय की जो काही बाधित व्यक्ती आहे, आजारी व्यक्ती आहे, त्याच्या भोवती जो काही 2.5 फेरा घेतला जातो, 1, 2 and half, तर त्याला म्हणतात फेरा. तर म्हणून त्या कोर्सचं नाव आहे लामा आणि लामा फेरा असं. आणि लामाजवळ असतं एक बौद्धांची माळ असते, त्याच्यानंतर कोट असतो आणि स्टिक असते. तर त्याच्याने त्या गोष्टी हील केल्या जातात. सिम्बॉल असतात हे, ते सिम्बॉल पास केले जातात. ओके. आणि ह्यात काय काय प्रकार कव्हर होतात लामा फेरामध्ये? म्हणजे कुणाला म्हणजे नेगेटिव्हिटी पोझेस्ड असेल असंच की म्हणजे काय काय? ब्लॉकेजेस क्लिअर होतात, निगेटिव्हिटी क्लिअर होते. काही बरेच आजार असे असतात की मेडिसिननी पण बरे होत नाही आहेत. ओके. तुमचा ओरा डिस्टर्ब आहे, अशा सगळ्या गोष्टी याच्यामधनं क्लिअर होतात. ब्लॉकेजेस, तुमचे मनी ब्लॉकेजेस, रिलेशनचे ब्लॉकेजेस, 7 चक्र बॅलन्स करणं सगळ्यात महत्वाचं, अलाइन करणं. येस. ओके. आणि हा किती दिवसाचा कोर्स असतो? 15 days. 15 days. येस येस. ओके. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा एखादा व्यक्ती लामा फेरा म्हणजे एकाला हील करतोय, तेव्हा त्याला काही मानसिक त्रास होतो का? त्याच्यावरती काही नाही. तेच महत्वाची गोष्ट आपल्याकडे तीच आहे की आपण फक्त कोर्स देत नाही आहोत, तर तुम्हाला प्रोटेक्शन घेऊन आधी तुम्ही प्रोटेक्शन घ्या. गोष्ट तर शिकायचीच आहे, तुम्हाला समोरच्याला हील करायचंय. आता मला सांगा, एखादा ग्लास आहे पाण्याचा आणि निम्मा भरलेला आहे, निम्मा रिकामा आहे, त्यात काही वस्तू आपण टाकतोय, मग ती चुकीची असू दे चांगली असू दे. समजा स्वच्छ पाणी आहे, त्याच्यात आपण काही घाण पाणी टाकतोय, तर ते बाहेरच पडणार आहे. करेक्ट. मग ते रिफ्लेक्ट कोणाकडे होणार? तुमच्याकडे होणार. तर मग त्याच्यासाठी तुमच्याकडे जर प्रोटेक्शन असेल तर ते तुमच्याकडे येऊ नाही शकत ना. करेक्ट. तर ही जी बेसिक जी प्रोसेस आहे आपण आधी ती करून घेतो की बऱ्यापैकी आत्ता मला असं बघायला मिळतंय मार्केटमध्ये जे हीलर आहेत ते खूप आजारी पडतात. हो, ऐकलंय मी पण. हो. मग ते आजारी का पडतात? तुम्ही कोर्स करतात, डायरेक्टली हील करायला लागतात. करेक्ट. तुम्हाला किती दिवसांनी इतरांना हील करायचंय, तुम्ही स्वतःला कसं हील करू शकता, तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट कसं करू शकता, तुमच्या वास्तूला म्हणजे तुम्ही जिथे हील करणार आहात तिथे प्रोटेक्शन कसं घ्यायचं आहे, ह्या बेसिक गोष्टी शिकल्याशिवाय आणि काही गोष्टी प्रोटेक्शनचे एक लेअर ती काही दिवसांनी तुमच्यावर तयार होते. तुम्ही आज प्रोटेक्शन घेतलं, सेम डे असणारच आहे, पण ती किती पिरियडसाठी आहे, किती आवर्ससाठी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकवतो. आणि नंतर मग ती तुमची एक स्टेज आल्यानंतर तुम्ही इतरांना हील करू शकता. पण हे तुम्हाला मार्केटमध्ये त्या पद्धतीने सिरियसनेसली नाही सांगितलं जात की ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कोर्स आहे, शिकवला आहे, सर्टिफिकेट मिळालेलं आहे, हील करायचं सुरू, पण मग त्याचे तुम्हाला साईड इफेक्ट्स काय होणार आहेत, मग तुम्ही परत तिथे कॉन्टॅक्ट करता किंवा मग हील केलं म्हणून असं होतंय. तसं नसतं. तुम्ही समोरच्याला हील करताय, तुम्हाला किती प्रोटेक्शन आहे, तुम्ही किती स्ट्रॉंग आहात. करेक्ट. ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. ओके ओके, ग्रेट. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर तुम्ही आकाशिक रिडिंग नाहीतर लामा फेरा या मोडॅलिटीजमध्ये जेव्हा गेला तेव्हा म्हणजे तुम्ही सेफ्टी घेऊन जाताय. म्हणजे बरोबर. जेव्हा पण तुमच्याकडे कोण जर शिकते, येस, आणि लामा फेरा जेव्हा शिकतो एखादा व्यक्ती, तेव्हा लगेच तो उपचार चालू करू शकतो की त्याच्यानंतर पण काही? नाही, तेच सांगितलं मी तुम्हाला की एक ठराविक पिरियड लागतो. आधी तुम्हाला स्वतःला प्रोटेक्शन आणि स्वतः हिलवायचं असतं. मला सांगा, समोरचा व्यक्ती
प्रत्येक व्यक्ती काही पूर्णपणे काय म्हणता येईल आपल्याला, त्याचा ओरा चांगला आहे, त्याचे चक्र बॅलन्स आहेत किंवा त्याला प्रॉब्लेम नाही आहेत, प्रश्न नाही आहेत असं आहे का? शिकणारा जरी असेल, मग सगळ्यात आधी त्यांनी स्वतःला हील करायचं आहे, त्याचे प्रश्न सोडवायचे आहेत, त्याचे चक्र अलाइन करायचे आहेत, त्याचा ओरा चांगला केला की मग तो जो तयार होणारा जो हिलर आहे तो इतरांना खूप छान देऊ शकतो. तुमच्या हिलरकडेच जर प्रॉब्लेम आहे, शिकलेला आहे पण तुमच्याकडे प्रॉब्लेम आहे, तुम्ही प्रोटेक्शन घेतलेलं नाहीये, हील करायला लागतात, तुमचे प्रश्न अजून वाढतात. तर तुमचे प्रश्न वाढवायचे नाहीयेत, तुमचे प्रश्न आधी संपवून मग दुसऱ्याचे आपल्याला संपवायचे. आपण काम कशासाठी हे करतोय की लोककल्याण. बरोबर. सगळ्यात सोपा शब्द की लोककल्याण. आधी स्वतःचं करा. बरोबर आहे. स्वतः फिट व्हा आणि मग इतरांचं करा. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये काही एक्सपिरियन्स आहे क्लायंटचा जो एकदम हील झाल्यानंतर त्याची लाईफ चेंज झाली? एक क्लायंट होतं आपलं पुण्याचं, लेडीजच होत्या त्या, आणि त्यांना जवळजवळ एक 10-12 वर्षापासून 2 एंटिटी त्यांच्यासोबत होत्या हे फील व्हायचं. आणि त्या सांगायच्या पण घरात इतर लोकांचा तेवढा काही विश्वास त्या गोष्टीवर नव्हता. मग त्यांनी मला संपर्क केला आणि लामाफेराची आपण हिलिंग सुरू केली. आणि याच्यामध्ये असं असतं की लामाफेराच म्हणा किंवा इतर याच्यामध्ये पण की तुमच्या शरीरामधनं बाहेर जायला, एनर्जीज बाहेर जायला, नाक, कान, डोळे, तुमची नाभी, मलमूत्रद्वार, असं कुठूनही ते एनर्जीज बाहेर पडतात. पण लामाफेरामध्ये आपण काय करतो की सगळ्या निगेटिव्ह एनर्जी नाभीच्या ठिकाणी एकत्र करून आणि त्या बाहेर अशा पाडत असतो. म्हणजे ती तो जे हे वॉन्ड असतो त्याच्याने ते फिरून त्या गोष्टी धूर असतो, काळा धूर, त्याच्याने ते बाहेर पडत असतात. लिटरली ते दिसतं पण आणि समोरच्या व्यक्तीला जाणवतं पण की तो जो मंत्र उच्चार आणि तो जो हिलिंगची प्रोसेस आहे, आज पूर्णपणे त्या बऱ्या आहेत. म्हणजे इतक्या वर्षांचा त्यांचा जो त्रास होता, त्यांना झोप येत नव्हती आणि एक ठराविक पिरियड असा असायचा, घरात एकट्या असायचे किंवा काय, त्यावेळेस त्यांना खूप चिडचिड होणं, राग येणं, घाम येणं, की कोणीतरी आपल्या सोबत अजून आहे. येस. आणि त्यांना जे करायचं होतं ते बाजूलाच राहून जायचं किंवा वादाचे मुद्दे म्हणा किंवा ऍक्शन रिॲक्शन जास्त वाढायच्या. ह्या सगळ्या गोष्टी होत्या, त्या सगळ्या पूर्णपणे आता बंद झालेल्या आहेत. ओके. आणि ह्यानंतर दशमहाविद्या हिलिंग हे काय आहे? म्हणजे हे ह्या सगळ्यापासून वेगळं आहे की हे पण ह्या मॉडॅलिटीज मध्येच? नाही, त्याचाच थोडासा पार्ट येतो. आता जसं आपण लामाफेरा थोडंसं बाहेर ना आलेलं असं म्हणूयात, आणि दशमहाविद्या किंवा महाकाली हिलिंग आपल्या भारतातला डेव्हलप केलेला कोर्स आहे आपण असं म्हणूयात. आता जसं सिम्बॉल जे असतात त्याच्याने आपण हील करत असतो, तसंच मंत्रांचं कन्व्हर्टेशन सिम्बॉलमध्ये करून त्या दशमहाविद्या किंवा 10 ज्या देवी आहेत, कमला, तारा, मातंगी, बागलामुखी, अशा आपल्या ज्या काही 10 देवी आहेत, उग्र स्वरूपाच्या देवी आहेत, आणि त्यांचं जो स्वरूप जे आहे ते उग्र स्वरूपाचं जो काही आशीर्वाद येतो तो घेताना पण उग्रच असणार आहे. म्हणजे तितकं स्ट्रॉंग असणार आहे ऊर्जा. हां, तर त्याच्याने आपल्याला ती गोष्ट हील करायची आहे. म्हणजे त्या लेवलचं ते जे तुमचा त्रास जो काही आहे, तर त्याच्याने आपण ते सिम्बॉल पास करून, तो 10 दिवसाचा कोर्स असतो हा पूर्ण. एका दिवशी एका देवीचा मंत्र, सिम्बॉल, आणि तो कुठे कुठे कसा कसा यूज करायचा आहे. आणि लिटरली तुम्हाला म्हणजे त्या एनर्जीज जाणवतात. तो जो मंत्र उच्चार असतो ना, त्याच्याने तुमचे व्हायब्रेशन्स बॉडीच्या पूर्णपणे वाढतात आणि जाणवतात. खूप छान अनुभव आहे. आणि जेव्हा दशमहाविद्या हिलिंग जो शिकतोय तुमच्याकडे, त्या व्यक्तीला कुठल्या देवीचं एक म्हणजे आपण म्हणू शकतो आशीर्वाद असणं गरजेचं आहे, नाही तर तो व्यक्ती देवीला फॉलो करणं, जसं आपण एखादी देवी पूजतो, तुळजाभवानी झाली, महाकाली देवी झाली, तसं कुठल्या देवीचं तो साधना आधीपासून नाही तर पूजा करणं गरजेचं आहे का? नाही, तसं काही गरजेचं नाहीये. आपण त्याच्यामध्ये साधनाच कशी करायची आहे आणि त्या गोष्टीला आत्मसात कसं करायचं आहे हेच आपण शिकवते. ओके. अजून आपल्याकडे जसं दशमहाविद्या आपलं झालं तसंच एक महाकाली हिलिंग म्हणून कोर्स आहे. तर हा साधारण 2-3 दिवसाचा कोर्स असतो. त्याच्यामध्ये पण एक मंत्र, सिम्बॉल्स असतात, आणि हे पण खूप छान मॉडॅलिटी आहे म्हणजे हिलिंग करण्यासाठी. इतर कोणाचं ठीक आहे, पण स्वतःला काही प्रश्न आले तर आपण पटकन हा सिम्बॉल आपल्याला लागणार आहे किंवा हा कसा पास करायचा आहे
ओके. तर पटापट तो यूज करू शकतो आपण. ह्याचा जो वापर आहे तो कुठे करतो आपण? ब्लॉकेजेसमध्ये, तुमचे मनी ब्लॉकेजेस असतील, बिझनेसचा प्रॉब्लेम असेल, निगेटिव्हिटी असेल, ग्रोथ नसेल, प्रोग्रेस नसेल, ओके. हां, अजून काही आहे त्याच्यापेक्षा पण अजून काही छान हवं आहे, अच्छा. त्याच्यासाठी आपण हे करू शकतो. आणि हे एंजल मॅजिक थेरपी आणि कॅन्डल हिलिंग हे काय आहे? आपण जसं म्हणतो की जन्म जसा आपला होतो तर आपल्यासोबत 2 एंजल्स असतात. मग एंजल असतात म्हणजे काय की त्या माहितीच नाही ना आपल्याला. करेक्ट. मग एंजल कोण आहेत, आर्क एंजल कोण आहेत, तर ह्या 16 आर्क एंजल आहेत आणि नंबर्स ऑफ एंजल्स आहेत. त्यांची नावं गुपित आहेत, ते नाही सांगता येणार, पण आर्क एंजल 16 आहेत आणि त्याचा सगळा कोर्स आपण डेव्हलप केलेला आहे. ते आपण त्याच्यामध्ये शिकवत असतो. त्यांची काय कामं असतात, ते आपल्याला मदत कशी करतात, अडचणींमध्ये आपण त्यांना कॉल कसा करायचा. मग एंजल तुमच्या जन्मापासून जर सोबत आहेत तर मग तुम्हाला अडचणी का येतात, कारण त्यांच्याकडे एक नियम असतो की तुम्ही मदत मागितल्याशिवाय ते तुम्हाला मदत करत नाहीत. मग ती प्रेयर तुम्ही कशी करायची आहे, त्यांच्याकडनं तुम्ही तुमचं काम कसं करून घ्यायचं आहे, हे सगळ्या गोष्टी आपण शिकवतो. येस येस येस, प्रत्येक गोष्टीची प्रोसेस आहे. ओके ओके. म्हणजे आपल्यासोबत अशा काही म्हणजे 2 एंजल्स तुम्ही जसं म्हटलं ते असतात, पण आपण जर चुकीच्या वेनी जर त्यांना आपण बोलतोय नाहीतर ट्राय करतोय बोलायसाठी म्हणजे मदत घेतोय आपण, तर ते नाही होत कारण त्यांच्यापर्यंत ती प्रेयर नाही पोहोचत. नाही, मदत घेत नाही म्हणण्यापेक्षा तुम्ही कुठल्याही भाषेत करा, कसंही करा, पण त्यांना जोपर्यंत आपण म्हणत नाही की आम्हाला मदत करा, ओके, हे सिंपल वाक्य जरी तुमचं असेल तरी ते तुम्हाला मदतीला येतात. पण मग तुमचे एंजल्स कोण? करेक्ट. मग स्पिरिट ॲनिमल आहेत, तुमचे जे कोणी गेलेली जवळची व्यक्ती ती पण तुमची एंजल असू शकते. ओके. तर ते एंजल शोधायचे आहेत सगळ्यात महत्त्वाचं. आणि मग आर्क एंजल जे आहेत तर ते तर एकदम चीफ एंजल्स त्यांना म्हणू. ओके. ते वेगळ्या लेवलचे कामं करतात. एंजल्स तुमच्या आजूबाजूला असतात, आर्क एंजल डायमेन्शन मध्ये असतात. ते म्हणजे नेक्स्ट लेवलला. ओके ओके. आणि कॅन्डलचं तुम्ही बोला. कॅन्डल हिलिंग आहे आपल्याकडे कोर्स. त्याच्यामध्ये कुठल्या प्रॉब्लेमला कुठली कॅन्डल किंवा कलर थेरपी जो म्हणतो आपण त्याचं कॉम्बिनेशन जे आहे. आता जसं ग्रीन कॅन्डल आहेत तर तिला अफर्मेशन कशी द्यायची आहे, तिला त्याच्यावर हर्ब्स कसे लावायचे आहेत किंवा ऑइल लावायचं कसं आहे, किंवा ती लावून आपलं काम कसं पुढे न्यायचं आहे. ओके. तर रेड कॅन्डल जर असेल तर तुमचं काम एखादं अर्जंट आहे, कोर्ट केस आहे, तुमचं त्या दिवशीची डेट असेल तुमची, तर त्याच्यासाठी तुम्ही तिचा कसा वापर करू शकतात. मुलं अभ्यासाला जी बसतात किंवा एक्झामसाठी असतात तर त्यांच्यासाठी आपण कुठली कॅन्डल लावू शकतो. ओके. रिलेशनशिपसाठी आता बरेच प्रश्न येतात, त्याच्यासाठी आपण ते हील कसं करू शकतो, किती दिवसांसाठी ती कॅन्डल लावली पाहिजे, कुठले कुठे हर्ब यूज केले पाहिजे, त्याचा टाइम काय पाहिजे. ओके. अशा सगळ्या गोष्टी. कॅन्डल थेरपी. येस 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 येस. ओके. म्हणजे ज्या एकेकांच्या घरामध्ये कॅन्डल्स आपण जेव्हा कधी पाहतो, मला असं वाटायचं की फक्त ख्रिश्चन लोकच वापरतात. हो, आणि हे नुसतं एक शोला चांगलं दिसतं, नाहीतर डेकोरेटिव्ह टाईपसाठी वापर केला जातो. नाही, कॅन्डल मग कॅन्डल तुमची बनवण्यापासून सगळी प्रोसेस असते. मग कुठलं तुम्ही वॅक्स घेतलं पाहिजे. ओके. आणि कॅन्डल थेरपीमध्ये अजून एक पुढचा टप्पा तुम्हाला सांगते की ब्लॅक मॅजिक असेल ना तर ब्लॅक कॅन्डल आपण त्यांना चार्ज करून ती लावायला देत असतो. आणि ती कॅन्डल संपल्यावर जे काही वॅक्स उरतं खाली त्याच्यावर तुम्हाला पिक्चर्स यायला लागतात. त्याचं पण प्रेडिक्शन असतं त्याच्यानंतर. ओके ओके. किंवा कॅन्डलचा टाइम असतो. आता नॉर्मली जर तुम्ही अशीच कॅन्डल एखादी आणली आणि लावली, अर्धा तास खूप झाला, अर्ध्या तासाच्या आत कॅन्डल ती जातेच, किती असू देत कशी पण. आपल्याकडची चार्ज केलेली कॅन्डल, आपल्याकडची म्हणा किंवा इतर कुठली पण, चार्ज करून तुम्ही कॅन्डल लावा, इंटेन्शन ठेवून कॅन्डल लावा, 2-2.5 तास कॅन्डल संपत नाही. ओके. म्हणजे माझ्याकडे रोजचे क्लायंट आहेत आणि रोजचा नियम असतो त्यांना की जी चार्ज करून दिलेली असते की इतके वाजेला मी कॅन्डल लावलेली आहे, इतके वाजेला संपलेली आहे, आणि मग ते वॅक्स गार झाल्यावर हा याचा फोटो आहे. आणि मग तो काही त्यांचा 11 दिवसाचा 21 दिवसाचा जो काही त्यांना कोर्स दिलेला असतो, मग त्याचं प्रेडिक्शन त्याच्यावर ते होत असतं. पण ऍक्च्युली ह्या गोष्टीचा कोर्स घेतलेला फायदेमंद असेल. येस. कारण कसं आहे की तुम्ही कॅन्डल जेव्हा ती घरामध्ये लावताय, यूज करताय,
त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःला त्या गोष्टी म्हणजे दिसत आहेत समोर आणि तुम्ही ओळखू शकता त्या गोष्टी. जेव्हा ते वॅक्स तयार होतं त्याच्यामध्ये जे तुम्ही पाहताय तुम्हाला जे गोष्टी दिसत आहेत त्याच्यामध्ये. आणि ह्या सगळं सॉल्ट मॅजिक म्हणजे काय? सॉल्ट म्हणजे काय की सॉल्टचं काय काम आहे, निगेटिव्हिटी काढणं. हो. सगळ्यात बेसिक. आणि मग त्याचा जर आपण व्यवस्थित काय म्हणता येईल त्याला उपयोग केला. आता जसं रिलेशनशिपसाठी जर आहे तर एक वेगळे हब टाकून आणि ते सॉल्ट आपण तयार करतो आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकण्यासाठी. त्याच्यानंतर तुमचं चक्रा इम्बॅलन्स आहेत त्याच्यासाठी चक्रा बॅलन्सिंगसाठी एक देतो. निगेटिव्ह एनर्जी जर तुमच्याकडे असेल, एंटिटी असेल, त्या वास्तू प्रॉब्लेम असेल तर मग वास्तूसाठी सुद्धा आपल्याकडे सॉल्ट आहे, ते देतो. त्याच्यानंतर सॉल्टचे जे स्टोन्स असतात स्क्वेअर क्यूब टाईप, तर ते आपण चार्ज करून देतो तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी ठेवण्यासाठी की तिथे काही निगेटिव्हिटी आली बिझनेस वाढण्यासाठी म्हणण्यापेक्षा की होतं ना असं की एखाद दिवशी नजर लागली तर ते त्याच्यामध्ये कॅच होऊन जातं. आणि याचं साईन अजून तुम्हाला सांगते की तुम्ही साधं सुद्धा करून बघा. मी एक उपाय सांगते तुम्हाला. रेग्युलर आपलं घरातलं मीठ घ्या आणि तुमच्या हॉलमध्ये म्हणा किंवा तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी भरून ठेवा. एक आठवड्याभरात जर त्याचं पाणी झालं तर निगेटिव्हिटी आहे. आणि हे तुम्ही चेंज करत चला 8 दिवसांनी आणि त्याचं पाणी व्हायचं बंद होईल. निगेटिव्हिटी सगळी त्या जागेमधली ते मीठ कॅच करून घेतं. पण हे तर साधा उपाय झाला. पण तेच जर तुम्हाला आम्ही चार्ज करून दिलं तर अजून वेगळ्या पद्धतीचे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळते, कारण तुम्ही ते चार्ज केलेले असतं. आणि ह्याचे पण कोर्स आहेत आपल्याकडे? येस. ओके. सॉल्ट मॅजिक. आणि हे किती दिवसाचे असतात? 5 days. ओके. आणि हे थर्ड आय ऍक्टिव्हेशन काय असतं? मेडिटेशन पोझिशनला जाऊन सूक्ष्म शरीराने सूक्ष्म जो जीव आपला बाहेर निघतो त्याच्याने जे काही तुम्हाला दिसतं डोळे बंद असताना. आता समजा ह्या रूमच्या पलीकडे काय आहे हे जर मी बघू शकले. हे सगळे लेवल असतात, स्टेज असतात आणि त्या ॲक्टिव्ह होणं. आता एनर्जीज बघणं सगळ्यात महत्त्वाचं की मी इथे आहे आणि मी डोळे लावून जर बसलेले आहे, मेडिटेशन पोझिशनमध्ये आहे आणि एंटिटी जर आहे किंवा चांगल्या पण एनर्जीज आहेत त्या जर मला दिसायला लागल्या तर म्हणजे काय की तुमचं थर्ड आय ॲक्टिव्ह आहे. ओके. म्हणजे तुम्ही बसल्या बसल्या तुम्हाला बाजूला काय म्हणजे एक त्या विजनने तुम्ही ते बघू शकता की या भिंतीच्या मागे काय आहे. म्हणजे एक एक्झाम्पल देतोय. ओके. आणि ह्याचा काय कोर्स असतो? याचा कोर्स जो आहे ना व्यक्तिपरत्वे बदलत असतो. 6 महिन्यांसाठीच ही प्रोसेस असते. आठवड्यात 1 दिवस हा कोर्स असतो 2 तासाचा. आणि सगळ्या स्टेप्स असतात त्या पद्धतीने. हा जो कोर्स करणारा व्यक्ती जो असतो त्याला खूप काम करावं लागतं याच्यावर. ओके. आपले इन्स्ट्रक्शन असतात. पण शेवटी थर्ड आय ॲक्टिव्ह होणं, मागच्या जन्माचं तुम्ही काय ब्लॉकेजेस घेऊन आलेले आहात, तुमचे मागच्या याच्यामध्ये किती तुमचे चक्र ॲक्टिव्ह होते किंवा तुमचं जर कर्मा बॅलन्स झालेला आहे आणि ह्या याच्यामध्ये समजा तुमचे 4 चक्र ॲक्टिव्ह होते आणि तुम्ही ह्या मार्गात आलात आणि लगेचच तुमचे इतर 3-4 चक्र ॲक्टिव्ह होऊन गेले तर तुम्हाला ह्या गोष्टी फास्ट होतात. मग थर्ड आय म्हणजे काय? सगळ्यात महत्त्वाचं की इडा, पिंगला आणि सुषुम्ना नाडीमध्ये एक लिक्विड असतं. ते ध्यानाला एक पर्टिक्युलर व्यवस्थित छान पोझिशन घेऊन ज्यावेळेस तुम्ही बसता आणि युनिवर्सच्या एनर्जीशी कनेक्ट होता तर जसं जसं तुमचा मंत्र जाप वाढतो, ध्यान त्राटक वाढतं तर ते लिक्विड तुमचं सहस्रार चक्रापर्यंत येतं आणि वरून येणारी युनिवर्सची एनर्जी आणि आपली जी काही जो लिक्विड वरती येते त्याचं ज्यावेळेस मिलन होतं आणि तो काही सहस्रारमधनं तुम्हाला दिसायला लागतं, एक्सपोर्ट होतो वेगळ्या पद्धतीचा की तुमचं थर्ड ॲक्टिव्ह होतं. अच्छा. म्हणजे ह्याच्यासाठी प्रोसेस मोठी आहे ही. प्रोसेस मोठी आहे कारण हा जरा एक वेगळा म्हणजे पार्ट आहे. आणि जो व्यक्ती तो शिकतोय त्याला खूप त्याच्यावरती मेहनत घ्यायची आहे. बऱ्याच ठिकाणी असं बघायला मिळालं की कोर्सेसला ॲडमिशन घेतात, थर्ड आय ॲक्टिव्हच झालं नाही. शिकवणाऱ्याचा प्रॉब्लेम नसतो, तुम्ही ते किती घेताय, कारण तुम्हाला मेहनत घ्यायची. बरोबर. आणि थर्ड आय ॲक्टिव्ह करणं काय सोपी गोष्ट आहे म्हटलं तर जो सिद्ध पुरुष असतो किंवा ज्यांची कुंडलिनी खूप जास्त प्रमाणात जागृत आहे त्यांनी तुमच्या
थर्ड आयला टच केलं आणि त्यांचा जो काही सिद्ध केलेला मंत्र आहे तो जरी हे केला तर तुमचं ते लिक्विड अप होऊन तुम्हाला ते हे होईल. पण त्या गोष्टी तात्पुरत्या असतात. ते मेंटेन ठेवायला तुम्हाला हां, पण त्याला उपयोगच नाही. तुम्ही ज्यावेळेस मेहनत घेऊन ती जी एनर्जी अप कराल आणि ती मेंटेन ठेवाल ती तुमच्यासाठी कायमस्वरूपी आहे. एखादं स्पून फिडिंग बरोबर आहे आणि ह्या जो मुद्दा आहे तो महत्वाचा आहे याच्यामध्ये. म्हणजे ते शिकणं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही त्याच्यावर मेहनत करणं. करेक्ट. तर आता जसं आपण पाहतो की प्रत्येकाच्या घरामध्ये यंत्र ठेवलेलं असतं. तर ते यंत्राचा उपयोग असतो काय आणि हे तुम्ही कसं हील करता? मी हील करणं म्हणण्यापेक्षा हे आपल्या पूर्वजांकडूनच हे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. हिंदू सनातनी धर्मातून आलेल्या आहेत. आणि यंत्र जे आहेत श्रीयंत्र जसं आहे ते मेरूचं असतं. नंतर तांब्याच्या याच्यावर जे कोरलेले पत्र्यांवर जे असतात तो एक प्रकार यंत्राचा असतो. आणि त्याच्यानंतर खूप प्राचीन जो आपण म्हणतो की त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्याच. मग यंत्र कशावर बनायचे तर झाडांची जी साल होती ते विशिष्ट प्रकारचं एक साल होतं तर त्याला म्हणतात भोजपत्र. तर तो एक रोल असतो त्याला कट करायचं असतं विशिष्ट पद्धतीचा तुम्हाला तो पेपर असतो त्याच्यावर ते बनवायचं असतं. आणि मग तुम्ही प्रत्येक ग्रहाचं यंत्र समजा एखादा ग्रह वीक आहे तर त्या यंत्र बनवून मंत्रोच्चार त्याच्यावर करून आणि तो त्या व्यक्तीला आपण जवळ ठेवण्यासाठी ते देत असतो. बिझनेस लॉसेस असेल त्याच्यासाठी, ग्रोथसाठी असेल, निगेटिव्हिटीसाठी असेल, कोणाची प्रेग्नन्सी राहत नाही आहे त्याच्यासाठी असेल, आजार असतील त्याच्यासाठी असतो, तुम्हाला स्टडीजमध्ये काही प्रॉब्लेम येतात आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्ही पास नाही होते किंवा अडचणी येतात आहे, ब्लॉकेजेस तुमचे कमी करण्यासाठीचे आहेत, कोर्ट केसेससाठी आहेत, भरपूर कोणाचं लग्न जमत नाही आहे, म्हणजे कोणाला घर घ्यायचं आहे, स्वतःचं गाडी घ्यायची आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण त्या यंत्राचा उपयोग करू शकतो. असे वेगवेगळ्या पद्धतीचे यंत्र असतात. कुठल्या मुहूर्तावर बनवायचे, कशाने बनवायचे, कुठला गंध घ्यायचा, कुठली कलम घ्यायची. आणि तो समजा मला बुध ग्रहाचा यंत्र बनवायचा आहे पण मी पर्टिक्युलर माझ्यासाठी एक यंत्र मी स्वतः सिद्ध केलेलं असतं. तर बनवताना मी 2 यंत्र बनवणार आहे. तुम्हाला सांगताना मी काय म्हणणार आहे की मी बुधाचं यंत्र बनवते पण माझं पण स्वतःचं एक यंत्र सिद्ध केलेलं आहे ते पण त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी असतात ह्या सगळ्या त्याच्यामध्ये शिकवल्या जातात. ओके. की यंत्र सिद्ध कसं करायचं. ओके ओके ग्रेट. आणि हा किती दिवसाचा कोर्स असतो? हा पण 5 दिवसाचा आहे. याच्यामध्ये 2 टाईप असतात. काही व्यक्ती असे असतात की साधना त्यांना आवडते किंवा ते तेवढा टाइम पिरियड देऊ इच्छितात किंवा त्यांना कळतंय की ही गोष्ट केल्यावर मला हे अचीव होणार आहे. पण आजकालची पिढी खूप फास्ट आहे आणि त्यांना सगळ्या गोष्टी फास्ट पाहिजेत. करेक्ट. तर मग याच्यासाठी कोण काय काम करतं तर आउल मॅजिक, उल्फ मॅजिक ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्विक रिझल्ट देतात. तर त्याचे पण कोर्सेस आपल्याकडे आहेत. जसं मी आकाशिकमध्ये म्हटलं किंवा इतर याच्यामध्ये म्हटलं की तुमचे सेन्सेस ऍक्टिव्ह पाहिजे. करेक्ट. प्राण्यांचे सेन्स किती ऍक्टिव्ह असतात, खूप जास्त. आणि तुम्ही त्यांना कॉल करा, त्यांना मदत मागा आणि त्यांच्या त्या सिम्बॉलनी, त्यांच्या प्रेयरनी आणि ते तुमच्यासाठी मदतीला येतात आणि खूप फास्ट काम करतात. ओके. येस येस. आणि जसं ताई आता इतके सारे कोर्सेस आपल्याकडे आहेत, अजून बऱ्याच कोर्सेस मोडॅलिटीज आहे जे तुम्ही शिकवता. तर एकदा आपल्या ऑडियन्सला तुम्ही अजून काय कोर्सेस तुम्ही शिकवता त्याचा एक ते सांगा. येस. आपल्याकडे अष्टलक्ष्मी रेकी आहे, श्रीराम रेकी आहे, हनुमान रेकी आहे, सरस्वती रेकी आहे. त्याच्यानंतर आपण मॅनिफेस्टेशन जे आहे, एखादी गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे तर त्याच्यासाठी आपण कसं करू शकतो. नवार्णव मंत्र साधना आपल्याकडे आहे. अजून बऱ्याच अशा भरपूर गोष्टी आहेत की ज्याच्याने आपण फास्ट तुमच्या जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं किंवा ते रिलीफ मिळण्यासाठी आपण ते करू शकतो. ओके. आणि लाईफ चेंज होऊ शकते. येस येस येस. ओके ओके. जे काही कोर्सेस मी आता सांगितले त्याच्यावर सगळ्या याच्यावर आपल्याकडे कन्सल्टेशन आहे. आकाशिक आहे, पास्ट लाईफ आहे, सगळ्या प्रकारचे रेकी, लामा फेरा, 10 महाविद्या, महाकाली हिलिंगचं मी आपल्याकडे कन्सल्टेशन पण आहे. तर ठीक आहे ताई, मी ह्यासाठी ना तुमचा नंबर मेन्शन करतो डिस्क्रिप्शनमध्ये. ज्यांना पण ह्या सर्व कोर्सेसमध्ये काही नॉलेज हवं असेल, शिकायचं असतील,
ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. येस, सगळ्यात महत्त्वाचं मला असं सांगावंसं वाटतं की मी म्हणा किंवा माझ्या संपर्कातले जे काही ह्या फील्डमधले लोक आहेत, तर त्यांनी कोर्सेस भारताच्या ह्या कोपऱ्यातनं त्या कोपऱ्यातनं किंवा इतर भाषिक लोकांकडनं ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि मराठी भाषिक लोकांना बऱ्याच वेळेस अशा अडचणी येतात की त्यांची भाषा जी आहे ती आपल्याला कम्फर्टेबल नसते. ते त्यांच्या पद्धतीने शिकवत असतात, पण आपण त्याच्यामध्ये कम्फर्टेबल नसतो किंवा जे काही प्रश्न आपल्याला पडलेला असतो त्यांची भाषा येत नसल्यामुळे आपल्याला तो त्यांना समजेल की नाही, आणि तो कम्फर्टनेस जो आहे, तो विश्वास जो आहे, तो तेवढा वाटत नाही. आणि महाराष्ट्रातल्या लोकांनी हे शिकावं, करेक्ट, इझी गोईंग शिकावं असं मला वाटतं. म्हणून आपल्याकडे हिंदीमधनं पण असतात, मराठीमधनं पण असतात कोर्सेस, पण सगळ्यात जास्त जो वर्ग आहे आपल्याकडे मराठी भाषिक लोकांचा आहे आणि नक्की त्यांनी फायदा घ्यावा त्याचा. बरोबर. तर मी हे सर्व डिटेल मेन्शन करतो डिस्क्रिप्शनमध्ये, कोणते कोणते कोर्सेस तुम्ही शिकवता ह्या सगळ्या गोष्टीची डिटेल्स मी मेन्शन करतो. आणि त्या सगळं तुमची वेबसाईट पण आहे, राईट? येस, www.mysticaloccultworld.com अशी आपली वेबसाईट आहे. त्याच्यावर आपले कन्सल्टेशनसाठीचं पण तुम्हाला पेज बघायला मिळेल, तुम्हाला कोर्सेससाठीचं पण पेज बघायला मिळेल. आणि ज्या काही मी वस्तू तुम्हाला सांगितल्या ज्याचे कोर्सेस, तर त्या वस्तू पण चार्ज करून आपल्याकडे ब्रासलेट्सपासनं सगळे आपण रेडी आहेत आपल्याकडे. तुम्ही त्याच्यावरनं बाय करू शकता, कोर्स पण, कन्सल्टेशन पण आणि वस्तू पण. म्हणजे हे क्लासेस सोडून पण तुम्ही स्वतः ज्या गोष्टी जसं यंत्र वगैरे जे आहे, परत क्रिस्टल्स वगैरे, या सगळ्या तुम्ही हील करून ते पण लोकांना तुम्ही त्याचा पण म्हणजे जर कुणाला गरज असेल ते तुम्ही घेऊ शकता. मी पूर्ण डिटेल मेन्शन केली आहे, तुम्ही नक्की एकदा चेक करा. थँक्यू सो मच ताई, तुम्ही तुमचा वेळ काढलात आणि इतकी इन्फॉर्मेटिव्ह गोष्ट आपल्या ऑडियन्सला तुम्ही सांगितले. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.